सगळीच. येताना मग मामा म्हणाल आता सगळं तुझं नवाज पिटलंय, इथं करायचं काम सगळं झालंय तुझं, आणि आता गावाकडे जा आणि डिलिव्हरी हो जा म्हटलं. आणि गावाकडे सासूला घालवलं. मग थोड्या दिवसात बकरी जवळजवळ इकडे यायला लागली की येताना मग ती बकरी बी मालकासनी दिरासनी सगळ्यासनी लावून दिलं त्यांनी, मामाने सगळं गावाकडे लावून दिलं. गावाकडे लावून दिल्यावर थोड्या दिवसानं सासू बाळ झाली. बाळ झाली, हे पोरगं झालं. मग मामा बाळ झाल्यावर मामा आलं दारात. माई काय मामा बाळ झालीस? झालं की मामा. काय झालं? पोरगं झालं. आलो मामा दार उघडतो. सासू उठून दार उघडा यायचे तर मामा गप झाला. गप झाला. मग हे पोरगं थोरलं, मूल थोरलं झाल्यावर सासू जाऊन जेवण खाणं, सासू सासरा मामाचं सगळं काय असेल ते सगळं करून आलं केलं. मग मालक आता झालं की 20 वर्षाचं 20-25 वर्ष. मग लग्नाला आलं. मग मला केलं मालकाला. तुमचं माहेर कुठलं? चंदूर. मग मला केलं. मला केल्यावर मी 2 वर्षानं मला बी 2 पोरी झाल्या. 2-3 वर्षात 2 पोरी झाल्या. 2 पोरी झाल्या. त्या पोरींच्या पाठीवर 5-6 वर्ष मुलंच नाही मला. 5-6 वर्ष मुलं झालं नाही. मग पोरगं झालं नाही. मग दिराला पोरं झालं. दीर काय तर मला म्हणाला म्हणताना करताना मग मालक बी आणि मी बी सारखंच म्हणाले कसं करायचं. मग मामाचं आम्हाला तर काय माहिती होतं. मग कसं करायचं म्हणताना मग आईला सांगितलं मालकाने आमच्या, आई असं व्हायला नाही, कसं करावं. आणि मी बायकोला घेतो आणि बाळूमामाला जातो, बाळूमामाजवळ जातो. म्हणताना मग जा एवढं काय झुंजळायचं, कार झुंजळायचं जाऊ सुगी होऊन दे आणि मग जा. मग झुंजळा कापलं, मळणी केलं. मग 2 पोरीसनी घेतला आणि मालकाने आम्ही मामाकडे गेला. मामाकडे गेलं. 8-9 महिने राहिलं मामाजवळ. 8-9 महिने राहिलं केलं. मग तिथनं बकरी खात जायची मी बेंद्राच्या वक्ताला. मग गाव सगळी तिकडली भोवतीची गाव सगळी हिंडलं. भोवतीच गाव हिंडलं, बकरी खात जायची. मग मामा मला काय म्हणालं, भागू आणि आता पाऊस लागायचं, तुझ्या पोरी बाळीसनी कसं यायचं आणि कसं करतेस, काय तुम्ही सांगतील ते करतो म्हटलं. तुम्ही सांगतील ते करतो. बरं म्हटलं. मग माझ्या संग भांडायला लागतील की घरातली माणसं. मालकाला ठेवून घेणार म्हटल्यावर मालकाला नेली आणि आमची बकरी कोण राखायची, खालतं आमची बकरी कोण न्यायची, तू मालकाला ठेवून आलीस तिथं शिकवूनचे असं भांडायला लागतील. मामा भांडून द्याल जा म्हणाला. भांडले की माझ्याकडे येतंय न्याय जा म्हणाला. ते न्याय माझ्याकडे येतंय, मी सांगते त्यासनी काय सांगायचं. मग कोल्हापूरचा चटणीवाल्या होता. बकरी धुतली, बकरी कातरली, खालतं न्यायची खर्ची सगळी केली मामाची. आवरणाळा राहून सगळं तिथं खर्ची केली, बकरी कातरली. मग चटणीवाला ते खालतं चटणी डबावर चटणी घेऊन यायचा. तो कायम महिन्याला चटणी आणायचा. मग आता ते चटणीवाला येतोय आणि त्याच्या संग तू जा, 2 पोरी घे आणि जा, आणि तुला नीट इष्टीत बसवतोय, तुझ्या गावात नेऊन उतरते. मग हो म्हटलं. मग मोहरच्या रोजानं ते चटणीवाले आला. मग चटणीवाल्या संग मला 2 पोरी मला घालविला मामानं. घालविला. मग तो टॅडपत्र आला चटणीवाला. मग मला इष्टीत बसवून करून निम्यापत्र घालविला आणि गेला की तो. मग इथं आमच्या गावात येऊन उतरलो. 2 पोरीस निघून घरला गेलो. घरला गेल्यावर मग घरात मी गेल्यावर माझ्या संग गोड बोललं केलं की मालकाची वाट बघायला लागल्यात. मालक कुठं आहे? मालकाला लावून दिलं नाहीत. तिथं ठेवून कसं आलीस तू? त्याला ठेवून कसं आलीस? कोण म्हटलं? सासूबाई. सासू सासरा दीर. तिथं ठेवून आलीस, आमची बकरी कोण न्यायचं? मग 1-2 रोज भांडलं आणि तळंगदेत जावाई होता. मग त्या जावायला लावून दिलं, जाऊन घेऊन यायचा म्हणून. त्याला जावायला लावून दिलं. मग
मामा लावून दिलं नाही. मामा त्या फजिती केलं आणि लावून दिलं. लावून दिल्यावर इथं भांडणाचे धुळकूच नाही समजा. तू शिकून घेऊन गेलीस, ही बकरी कोण न्यायची, आमची बकरी कोण न्यायची. एक 8 रोज भांडलं आणि पुन्हा लावून दिलं त्या तळणीच्या पाहुण्याला. आणि मामा भांडून त्यालाच लावून दिला, ते मालकाने लावून दिलं नाही. मला काय मामा सांगितलं होता, दिवाळी होऊस तर राहा, दिवाळी झाल्यावर ये 2 पोरीशी घेऊन आणि एक 4 रोज राहा माझ्याजवळ आणि दिवाळी झाल्यावर ये आणि तुझ्या मालकाने घेऊन जा. मालकाने बरोबर म्हटलं. मग हिने भांडलं पावसावर माझ्या संग भांडायचं, जरा थंड असायचं, भांडायची असं चालूच होतं. मग दिवाळी आली मग फराळाचं काहीतरी केलं. मग मामाला न्यायला एक डबा भरून ठेवलं. मग आमची नणंद आणि सासू, मी, माझी 2 पोरी होत्या. या पोरीवानी 2 पोरी घेतला आणि गेला व मग सासू पहिलं हलवान वाजता मामानं बघितलेलं होतं सासूचं सगळं. मामा सासूला सेवा द्यायला. रांड मी तुझं बघितलं असतं ते मुलं कुठलं झालं असतं. तुझं कशावर ना ते मुलं, ते पोरग तुझं कसं म्हणायचं, तुझं कशावर ना. तू न्यायला माणूस लावून दिलीस का. म्हणून ते सासू संग भांडलं आणि त्या गटऱ्याला माणसं होती असून काय म्हटलं, हिला वर्ण कन्या घाला, हिला माझ्या घरात बिराडाजवळ घ्यायचं नाही, हिला वर्ण कन्या घाला. असं तसं म्हटलं. रातोरात सासूला ठेवून घेतलं, नंदला सासूला. आणि सकाळ उठून तू जेवायचं, तुझ्या पुरगीला घ्यायचं आणि जायचं. ही माझी लेख आहे, माझा सप्ताह मोर ही आहे. एखादच द्वादश होतं व मी ठेवून घेणार आहे. 15 ठेवून घेऊन माझे एखादच द्वादश झाल्यावर माझं मी शिस्तीने लावून देणार आहे त्या मालकाला आणि तिला. दोघांनी आम्ही लावून देतो मी. तुझं तू तुझ्या पुरगीला घेऊन जा. सासूला हलवलं आणि मला 15 ठेवून घेतलं. 15 ठेवून घेतलं. 15 मामाचं सगळं उसाभर केलो. भांडी कुंडी जेवण करायचं, वाढायचं, सगळं काय करायचं केलं. मग एकादश आल्यावर मग एकादशी दिवशी कोण पोळ्या करून आणायचं, कोण लाडू करून आणायचं, कोण काय पाहिजे ते भरायचं ते मरगुबाईची देवळ. मग सगळ्या मेंढकेशनी घालायची, सगळं करायची मी. आणि मग जेवलं खाल्लं. मग आम्हाला दोघांनी नवरा बायकोने आळे मारले.